आजचा आपला टॉपिक आहे लसावी आणि मसावी। सुरुवात आपण मसावीपासून करूया। मसावी किंवा एचसीएफ म्हणजे काय? तर अशी मोठीत मोठी संख्या जिने दिलेल्या संख्यांना पूर्णपणे भाग जातो। उदाहरणार्थ इथे मी 16 आणि 12 घेतला। मग यांना कुठल्या कुठल्या संख्यांनी भाग जातो? आपण जर बघितलं तर या दोघांना 2 आणि 4 ने भाग जातोय। मग या दोघांपैकी मोठी कुठली? मोठी 4 आहे, मग 4च यांचा मसावी असेल। एक नेहमी लक्षात ठेवा, मसावी हा दिलेल्या संख्यांपेक्षा लहानच असेल। मसावी काढण्यासाठी आपण फॅक्टोरियल पद्धतीचा वापर करतो। समजा आपल्याला 30 आणि 24 चा मसावी काढायचा आहे। मग आपण काय करू? आपण सर्वात आधी यांचे फॅक्टर पाडून घेऊ। 30 जर बघितला तर 6 पंचे 30 होतात आणि इकडे जर 24 बघितला तर 6 चौक 24 होतात। मग इथे 6 6 कॉमन दिसतोय, मग हा 6 कॉमन आहे, हाच यांचा मसावी असेल। जर इथे अजून 2-3 संख्या कॉमन असत्या तर आपण त्या संख्यांचा गुणाकार केला असता आणि मग ती संख्या मसावी घेतली असते। पण सहसा तुम्हाला मसावी काढण्यासाठी विचारत नाही। फक्त एवढं लक्षात ठेवा की मसावी म्हणजे अशी संख्या असते जिने दिलेल्या संख्यांना पूर्णपणे भाग जातो। आय होप तुम्हाला समजलं असेल। आता आपण लसावी बघूया। लसावी किंवा एलसीएम म्हणजे काय? तर अशी लहानातली लहान संख्या जिने दिलेल्या संख्यांना पूर्णपणे भाग जातो। उदाहरणार्थ इथे 15, 20 आणि 30 घेतलाय। अशी मोठीत मोठी संख्या कोणती आहे जिला या संख्यांनी पूर्णपणे भाग जाईल? आपण जर बघितलं तर इथे 60 जर आपण घेतला तर 60 ला 15 ने पण भाग जाईल, 20 ने पण जाईल आणि 30 ने पण जाईल। त्याच्यापेक्षा लहान संख्या अशी कुठलीच नाहीये जिने या तिघ संख्यांनी पूर्णपणे भाग जाईल। तर यांचा लसावी असेल 60। लसावीच्या केसमध्ये लक्षात ठेवायचं की लसावी हा नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा मोठ्या संख्या एवढा राहू शकतो किंवा त्यापेक्षा मोठा राहू शकतो, पण तो लहान कधीच राहणार नाही। लसावी कसा काढायचा ते आपण बघूया। लसावी काढण्यासाठी पण आपण जनरली फॅक्टोरियल पद्धतीचाच वापर करतो। म्हणजे काय? मगाशी आपण 30 आणि 24 चा मसावी काढला होता। मग त्यावेळेस जसं आपण फॅक्टर पाडले तसेच आपल्याला फॅक्टर पाडायचे। जसं इथे 6 पंचे 30 आणि इकडे 6 चौक 24। मग मगाशी आपण काय घेतलं होतं? या दोघांमधला कॉमन घेतला होता जो की 6 असेल। मग इथे मी 6 घेऊन घेईल आणि उरलेले इथे 5 आणि 4 पण घेऊन घेईल। गुणिले 5 आणि गुणिले 4। आता यांचा गुणाकार जर केला 6 पंचे 30 आणि 30 चौक 120, मग 120 यांचा लसावी असेल। पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण मोठ्या संख्यांचा लसावी काढू या पद्धतीने आपल्याला भरपूर वेळ लागून जाईल। मग त्यासाठी आपण एक शॉर्ट पद्धत वापरतो। ती पद्धत तुम्हाला दाखवतो। समजा आपल्याला 15, 18 आणि 20 चा लसावी काढायचा आहे। मग इथे मी काय करणार? सर्वात आधी मी यापैकी मोठ्या संख्येला त्यांचा लसावी मानून घेईल, जो की या केसमध्ये 20 असेल। 20 ला जर बघितलं तर 20 चे फॅक्टर असतात 5 गुणिले 4। इथे 18 बघितला तर 18 चे फॅक्टर असतात 9 गुणिले 2 आणि 15 बघितला तर 15 चे असतात 5 गुणिले 3। जर आपण 20 मध्ये बघितलं तर हा 5 येतोय, त्यानंतर हा 2 या 4 मध्ये येतोय, 9 येत नाही, म्हणून या 20 ला मी 9 ने गुणून घेईल। हा 3 या 9 मध्ये येऊन जाईल। मग आता आपण 20 आणि 9 चा गुणाकार करू। बेनम 18 आणि 1 0 म्हणजे 180। मग 180 या तिघांचा लसावी असेल। तर या पद्धतीचा वापर करून आपण कमीत कमी वेळात लसावी काढू शकतो। लसावी आणि मसावी मधला हा एक नियम लक्षात ठेवा, दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी एवढा असतो। समजा x आणि y दोन संख्या आहेत, त्यांचा लसावी आहे a आणि मसावी आहे b। मग या ठिकाणी x आणि y चा गुणाकार हा त्यांच्या a आणि b लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असेल। यावर भरपूर प्रश्न येतात। अनेकदा आपल्याला अपूर्णांकांचा लसावी व मसावी काढावा लागतो। मग ज्यावेळेस आपल्याला मसावी काढायचा असतो त्यावेळेस आपण अंशाचा मसावी काढतो आणि छेदाचा लसावी काढतो, आणि ज्यावेळेस आपल्याला लसावी काढायचा असतो त्यावेळेस आपण अंशाचा लसावी काढतो आणि खालच्या छेदाचा मसावी काढतो। उदाहरणार्थ आपल्याला 2/3 आणि 8/15 यांचा लसावी व मसावी काढायचा आहे। मग सर्वात आधी आपण मसावी काढूया। तर वरती 2 आणि 8 आहे,
तर यांचा मसावी असेल 2. खाली 3 आणि 15 आहे, तर यांचा लसावी असेल 15. त्यानंतर आपण यांचा लसावी काढूया. तर याकरता मी वरच्या संख्यांचा लसावी काढेन. 2 आणि 8 आहे, तर यांचा लसावी असेल 8 आणि खाली मसावी, तर 3 आणि दोघांना भाग जाईल, तर 3 त्यांचा मसावी असेल. तर अशा प्रकारे आपण मसावी व लसावी काढला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल.